सगळ्यांना नमस्कार. बाकी बघून आवाज नाही आला. सगळ्यांना नमस्कार. मग ऐका येतंय का? मग जरा रिस्पॉन्स द्यायचा. नाही का होतं माहिती का, बोलणाऱ्याला मी ऐकायला दोघांना पण कंटाळायला लागतोय, झोप यायला लागते. नाहीतर ग्रंथ ऐकायला गेल्यानंतर बायका बघितलं कसं करतात, चाललेलं असं आहे नाही, तसं नाही व्हायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं, आजपासून कुठल्याही आजाराला घाबरू नका. मी पाया पडून सांगतो तुमच्या. मी खूप तळमळीने बोलतोय, फक्त लक्ष देऊन ऐकायचं. आता हे तुम्ही बाजूला मारायचं, प्लीज बाजूला व्हा. चला एकदा कॅमेरा लावलाय तर आता बाजूला व्हा. चला. तर काय आयुष्य परत परत नाही, एकदाच जन्माला यायचं, एकदाच मरायचं, बरोबर आहे का नाही? पण हल्ली काय झालंय, रोज माणसं मरायला लागले, जन्माला मात्र एकदाच यायला लागले. रोजचं मरण आहे, रोजचं मरण आहे की नाही? आहे की नाही? पटत असेल होय म्हणा, नसेल पटवून सांगतो की तसा वाट आहे की सगळं पटवून सांगू शकतो. रोज माणसं मरायला लागलं. आज तसं बघायला गेलं तर पहिल्यासारखं आयुष्य राहिले का? आता ज्येष्ठ नागरिक आहेत, सगळ्या नागरिकांना विचारतो मी, ज्येष्ठ नागरिकांना, तर खरं सांगा आपलं लहानपण कसं होतं आणि आत्ताच्या मुलांचं कसं आहे? किती फरक आहे? आत्ताची मुलं आहेत का विटी दांडू खेळायला आहेत का? बिन चड्डीचं पवायला आहेत का? आम्ही विहिरीवरती बिना चड्डीचं पवत होतो. आता आहे का तसं? तर विचार करा, आयुष्य बदललंय, खूप बदललंय. पूर्वीसारखं काही राहिलं नाही. म्हणून विनंती करतो, जुनं ते सोनं आहे लक्षात घ्या. आपल्या पूर्वजांनी आपल्या मोठमोठ्या ग्रंथांमध्ये जुन्या सगळं लिहून ठेवलेलं आहे की आपण काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. पण हे आपण काय करतो, व्हॉट्सअपवरचे कुठले तरी जोक वाचायचे. बरं वाचा तुम्ही, पण त्याला हसत पण नाही. कुठलीही माहिती वाचायची, एकेकाचं तर तोंड बघितलं ना रागच येतोय मला. सतानी कदा गिलावा केल्यासारखं प्लेनच. बायको सुद्धा परेशान, बायको परेशान. हे रागात आहे का प्रेमात आहे कसं ओळखायचं याचं तोंड असं. काही सांगा, हसत म्हणून नाही. न हसण्याचा रोग झालाय खरं सांगायचं सगळ्यांना. हसत म्हणून नाहीत बघा. मी बोलतोय कळते ना, आता वय नाही कळू दे मला, मी आपला बोलून जायचा. तर कसं माहिती का, न हसण्याचा रोग झालाय. आजपासून एक रोग लागून घ्यायचा बघा, हसणे. काय वाटतं तू दे. एक माणूस कसं असतं ना, दुसऱ्याच वाईट झालं की हसायला लागत नाही कसं. तर ते हसं नको, हसं पाहिजे, तीन मुलाच पाहिजे. म्हणजे मन मोकळं राहतंय, म्हणजे ब्लॉकेजेस होत नाही, मग बीपीची गोळी खायला लागत नाही, मग मेंदूला ताण येत नाही, ब्लड सर्क्युलेशन रक्त पातळ व्हायची गोळी खायला लागत नाही जर तुम्ही हसत राहिला. पण हल्ली काय म्हणलं की मला काहीच समज नाही. माणसं हसत म्हणून नाही, टीव्हीवरच बघून सुद्धा हसत नाही. सदानी कदा गंभीर तोंड, सदानी कदा. तर विनंती आहे, असू दे दादा, ऐकून घ्या, त्याला केव्हा ऐकायचं. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. तुम्हाला असं वाटतंय का की खूप पैसा खर्च केल्यानंतर आपण निरोगी राहू शकतो? शक्य आहे ना ते? मग मोठमोठे श्रीमंत लोक झोपेच्या गोळ्या खाऊन झोपले असते का? तुमच्या आमच्यासाठी बघा, बिंदास पडत तिकडे झोपते, काय गरज नाही. काय काय लोकांना औषध घेतल्याशिवाय झोप लागत नाही. टेन्शन आहे म्हणतात, टेन्शन. त्याच्या टेन्शन बाई काय सांगायचं, इकडे 3 गुंठे गेली तरी याचं टेन्शन जाईना आणि टेन्शन वाटलं, मग ते 3 एकर आहे ती घालवावी, सगळी ह्यातच. हो बा, पडल्यानंतर झोप लागली पाहिजे लगेच अंतराव गेल्याबरोबर. काय काय लोक आहेत ना की रील्स बघत झोपतात आणि रात्रीच एकटंच असते. काय सांगायचं, मी बऱ्याच लोकांना सांगितलं. माझ्याकडे एक जण आलं होतं, त्याला मी नेहमी सांगतो माणसाला हसत खेळत राहायला पाहिजे. एक जण आलं होतं, त्याला म्हणलं काय बाबा तू आलाच, म्हणलं एवढं वैकत वाटतं. काय नाही, माझा पोटा साफ येत नाही. मी म्हणलं पोटा साफ येत नाही, किती वेळ लागतो? तर 15-20 मिनिटं लागतात. अरे म्हणलं हत्ती बी एवढा वेळ लावत नाही, त्याच्या एवढं तर तू करत नाहीस.
म्हटलं मोबाईल घेऊन जातच का ना तिकडे? तर म्हटलं वय 15-20 मिनिटं काय करायचं म्हणून मोबाईल घेऊन जातो. व्हॉट्सअप बघत बसतो. म्हटलं व्हॉट्सअपवरती मेसेज सेंड करतो. आणि जे टाकायला गेलं ते सेंड करत आणि मेसेज सेंड. तिथं काय वेगळं सेंड असतो, तिकडे थांबून चालतंय का? विनंती आहे, आयुष्य जर जगायचं असेल तर पहिली गोष्ट हसायला शिका. हसलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं दुःख तुम्हालाच आहे? देवाधिकांना दुःख नव्हतं तर आम्हाला सुद्धा वनवास भोगायला, पांडवाला भोगावा लागला की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य कसं गेलं सांगा? खडतर राहते. मग त्याने जर समजा दुःख साजरं करत बसले असते तर आज आपण इथं असतो का? देवाधिकाला सुद्धा दुःख चुकलेलं नाही, वनवास चुकलेला नाही. तुम्ही आम्ही काय वेगळं आहे सांगा? आपल्याला तर येणारच नाही. आपल्याला वाटतं देव माझ्याच बाबतीत असं का करतोय? सगळ्यांना वाटतं देव माझ्याच बाबतीत असं का करतोय? आणि त्याचं बघा किती चांगलं. आता त्याला मूळव्याधीचा त्रास आहे, तुम्हाला काय माहिती? तुम्हाला कुठे मूळव्याधीचा त्रास? दुसऱ्याचं दुरून डोंगर साजरं दुसऱ्याचं लांबून चांगलं वाटतंय तुम्हाला, पण जवळ गेलं ना त्याच्यासारखं बेकार विषय काय नाही. मला सुद्धा आमची बायको म्हणते, तुम्ही काही हिंडायचा टावला आहे, सगळीकडे हिंडताय, तुम्हाला काय वाटतं गाडीत बसायचं हिंडायचं? म्हणणार की नाही? मला एवढी चांगली मागातली गाडी आहे, नुसतं बसायचं हिंडायचं, त्यात इकडे या आज या गावाला उद्या त्या गावाला, सगळा महाराष्ट्र बघायला मिळतोय. सगळं बरोबर आहे, तर गाडीत बसून तेवढ्याच खोक्यात बसून काय होतंय माझं मला माहिती आहे. ते काश्मीरवरनं सफरचंद कसं खोक्यात घालून पाठवतं का तसं माहिती. मी दिसायला लाल दिसतोय खरं बाप ते नुसतं खोक्यातच लाल झालोय. आता अजून काय काय लाल झाले ते सांगायची वेळ नाही. हा खूप त्रास आहे. एवढं फिरायचं फॅमिली सोडून म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि खरोखर सांगतो, मी हात जोडून सगळ्यांना विनंती करून सांगतो, मी खूप पोटतिडकीनं बोलतोय. तुम्ही फक्त ना मी सांगेन ना त्यातले घरगुती उपाय फक्त जे आवडतील ते, जे सोपे वाटतील ते थोडे करून बघा. तुम्हाला 100% गुण येणार त्याचा. निसर्ग सगळ्यांना सारखा आहे, आयुर्वेद सगळ्यांना सारखा आहे. आयुर्वेद तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. माहिती आहे का तुम्हाला? आयुर्वेद माझा एकट्याच आहे का? मी माझ्या आयुर्वेदाची हे करायला लावलं का? माझ्या घरचं आहे मी बाबा त्याचं करायला लावलं का? ते तुमच्या पण घरचं आहे, सगळ्यांचं आहे आपल्या आयुर्वेद. म्हणून आयुर्वेद जाणं, आयुर्वेद माना, कुणाचं पण घ्या, पण आयुर्वेदिक घ्या. आणि मी पोटतिडकीनं बघा, मी कुठेही आजपर्यंत 35 वर्ष होत आहे मला, मी सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे फिरतोय. आजपर्यंत कुणाकडून 1 रुपया घेतला नाही. कुणी सांगावं की माझ्याकडून बाबा व्याख्यानाचे पैसे घेतले, त्या नाव इस्टेट करून देतो मी. लय नाही माझी, पण तरी सुद्धा जे असेल ते करून देतो. चला चालेल आहे मला, मी कुणाकडून 1 रुपया घेतला फुकट सांगा. हा सांगतो, खोकल्यावर पण सांगतो, नाही खोकू नका. म्हणजे कसं आहे, तसं काय मी गरीब नाही, मी तसा गरीब नाही, मी लय श्रीमंत आहे. माझ्या श्रीमंत इथं पण दाखवू शकतोय. बघायचं आहे का? बघा, ज्या जगामध्ये या सध्याच्या युगामध्ये स्वतःची मुलं सुद्धा आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही, त्या जगामध्ये त्या युगामध्ये एवढी सगळी माणसं माझं ऐकायला तर त्याच्यापेक्षा अजून काही श्रीमंती पाहिजे. बरोबर आहे का? आणि त्यातून माझ्यापेक्षा वयस्कर माणसं माझं ऐकतात, ज्येष्ठ नागरिक. तर विनंती आहे, जास्त पैसा खर्च केल्यानंतर शरीर चांगलं राहते हे डोक्यातनं काढा. कमी खर्चामध्ये आणि घरगुती उपायांमध्ये आपण बरं होऊ शकतो. माझ्याकडं जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त लोक उपचार घेऊन गेले. माझ्या सगळ्या महाराष्ट्रात सगळीकडे माझ्या युनिट्स आहेत. त्या युनिट्सचं जर कॅल्क्युलेट केलं सगळं तर जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त लोक माझ्याकडे यशस्वी उपचार घेऊन गेलेले आहेत, आणि तेही कमी खर्चामध्ये. पण तुम्हालाही सांगेल, आणि घरगुती उपाय करा, म्हणजे काहीच खर्च माझ्याकडे सुद्धा याची फारशी गरज लागत नाही. पण तुम्हाला कसं आहे माहिती आहे, हे कुणी करायचं, ते कुणी करायचं, हे सापडतं, हे मिळतं, एक फोन करा, तुम्हाला सगळं त्याच्या व्हिडिओ सकट सगळं पाठवतो आम्ही तुम्हाला. फक्त करून तरी बघा, करून बघा. तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत आहे, सदैव. तुम्ही फक्त घरगुती उपाय करायला बघा. नाही या गोष्टीसाठी माफ करा, पण या गोष्टीसाठी नका टाळावं. हे माणुसकी आणि माणसाने आपला धर्म नाही पाळायचा तर मग जगायचं कशासाठी, करायचं कुणासाठी?
हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आज मला इथं बोलवलंय त्या ज्येष्ठ नागरिकच्या लोकांसाठी सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण काय माहितीये का, दुसऱ्या स्वतःच्या आरोग्याबरोबर इतरांच्याही आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला. खरोखर खूप खूप मोलाचं काम केलंय त्यांनी. कारण आरोग्य आज कसा काय सगळं मिळू शकते, सगळं मिळू शकते, पण आपलं आरोग्य आपल्याला विकत घेता येत नाही. किती पैसे खर्च करा, ऑपरेशन करून सुद्धा लोक मेलेले आहेत, ऑपरेशन करून सुद्धा लोक अपंग झालेले, ऑपरेशन करून सुद्धा लोकांना बरं वाटलेलं नाहीये. अशी खूप सारी लोक आहेत, हे लक्षात घ्या. काय काय करू, पैसा घालून ठीक लोकांना नाही बरं वाटलेलं. पण ते जर तुम्ही व्यायाम केला, व्यायाम करायला काही खर्च आहे का? रोजचा वेळ लागतोय फक्त, आणि तो वेळ आपण कुठेही काढतो. तो वेळ फक्त स्वतःसाठी थोडा काढा. 24 तासात तुम्ही झोपण्यासाठी किती वेळ काढता बघा. किती वेळ झोपता तुम्ही? 5 तास 6 तास लय झाला, त्याच्या पुढे झोपत नाही. काय काय 8 तास झोपत असते. 8 तासात 16 तास राहिले, 16 तासामध्ये तुम्ही 8 तास काम करत असाल, उरलेले 8 तास काय करता? तुम्हाला माहितीये का, आपला अर्धा आयुष्य नुसतं असं बिनकामाचं जात आहे. काही काम करत नाही आपण, आपल्या शरीराची काळजी घेत नाही, आणि मग ते आपल्याला भोगायला लागते नंतर, जेव्हा आपलं वय उतरायला लागतं तेव्हा. म्हणून विनंती आहे, मजबूत राहायचं. हे डाएट वेट करणारे मला वाटतं तेवढं उचलावी तेवढीच साठा महावी तिथे. हा, हे खात नाही ते खात नाही असू नका. खरंच आहे. मला तर सांगा, या माता भगिनींना मी पाया पडून विचारतो, तुम्हाला रोज एक प्रश्न सतावतोय का नाही सांगा बरं. आज भाजी काय करायची? त्यावर शपथ तुम्हाला हा प्रश्न पडत नाही रोज म्हणून? पडतोय का नाही? काय होय की नाही? हाय की नाही? जरा बोला तुम्ही होत्या. रोज काय भाजी करायचा प्रश्न आहे का नाही? कारण हे जनावर काय खायला माहित नाही, याला काय आवडेल माहित नाही. लय डेंजर असतात लोक. आणि याला शेजारीनं दिलेल्या भाजीचं कौतुक आहे. हे लय कौतुक काय बघायला नको. काय तिच्या हाताला चव आहे, जा की तिच्या घरात, तिचा नवरा वैतागला तिचं खाऊ. तुझ्या बायको तिकडे भाजी दिली की पण होती त्याच्या बायको, काय तिच्या हाताला चव आहे. हे ठरलेलं असतं आपलं. ती लय डेंजर माणसं. डाएट करणार, मी गोड खात नाही, मी आंबट खात नाही, मी तिखट खात नाही. मग जगलाच कशाला? गवत खात, तुला पिंडी घालून वाढ घालून चरतोस. हे काय नाही. आजपासून डाएट पिंडी डोक्यातनं काढायचं. खरं डाएट म्हणजे आपल्याला काहीच माहित नाही. पूर्वी लोक खरोखर भरपूर खायचे. तानाची माणूस रे, बसल्या बैठकीला बोकड संपवायचे असं म्हणतात. होय, ते सुकापाटल्यासारखं घ्या आणि काय नाही असतंय. माझा सुद्धा आहार मोठा होता. मी आज आता कसं आहे, 50 नंतर मी कमी केला. आता सध्या वय माझा 58 आहे, 58. हा, पण आजही मी आठ करतो, आजही ओके होतो. हा, स्वतःला म्हातारा समजत नाही. केस विंचरले सगळ्यांच्या समोर माझे ओरिजिनल आहे, डुप्लिकेट नाही, ते लक्षात घ्या. हा, नाहीतर मला केस लावून आला असं नाही. सगळ्याची काळजी. आमची आई मारून आम्हाला तेल लावायची माहिती आहे का? शाळेला जाताना असं धरायची 2 वादाडात लावल्या का नाही, इकडला शिवकडे का टिप्पिरे तिकडे, की असा पुसायचा, तोंडाला मेकअप झाला बघा, सगळं चमकायचं तोंड. इकडे तेल लावायचं मारून सगळं. ते असं शाळेला जाताना आम्ही असं वगैरे पुसत जायचं असं शाळेला. सगळं कॉलर वगैरे काळं असायचं, पांढरा शर्ट सगळं काळं झालेलं असायचं. म्हणून आज आमची केस आहे तिथे. आताची मम्मी लय डेंजर आहे. मम्मी जन्माला आल्यापासून बघा पोरं टकली व्हायला. काय सांगायचं, प्रत्येकाला चष्मा लागायला लागला की मम्मी बोलतो जरासं माफ करा की मम्मी म्हणजे काय नाही, मम्मी लय डेंजर, लय म्हणजे लय. मम्मीच असं मम्मी प्रकरण आल्यापासून का पोरं कधी झाल्या की मम्मी साडी नेसते ना, शाळेला मुलांना सोडायचं असतंय, बस येणार असते, इथंच तर सोडायचं असतंय. त्याला आपलं ते स्पंज ठेवलेलं असतं पावडरीमध्ये, असं ठप ठप करते, त्याच्या तोंडावर मारते, त्याला आपलं दप्तर घालून उभा करते. ते बाळ आपलं असं म्हणत असते, मम्मा आवड ना, मम्मा साडी नेसते, मम्मा साडी नेसते. काय बेटा 2च मिनिट, बेटा 2च मिनिट. काय सांगायचं, लिपस्टिक लावते स्वतःलाच असेल ते आरशात.
काय सांगायचं. आणि त्या बसवाल्यामध्ये दादा पळून या म्हणून दादा पळून. अपार्टमेंटच्या चौकामध्ये असला आर्टिफिशियल ग्रास, आर्टिफिशियल गवत असते डुप्लिकेट, त्याच्यावरती प्लास्टिकची घसर होती. ती पोराला बबू म्हणत असते, नाव ठेवती काहीतरी, पण म्हणताना बबू बबू घोळू म्हणून बबू घोळू बबूला ते प्लास्टिकच्या ह्याच्यावर उचलून ठेवती. बबू तेवढ्यावर घसरताना बबू हळू 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 म्हणत तोपर्यंत बबू पडतोय, बरोबर बबूला लागतोय. बबूला एवढं लागलं की बबूला दवाखाना, बबूचा पाय प्लॅस्टर मध्ये, बबू वाकडा. की मम्मी नवऱ्याला पण बबू म्हणते, पोराला पण बबू म्हणते. किचन मध्ये हात पाडले की नाही बळ बबू केलं की दोन बबू पळत येते, छोटा बबू मोठा बबू. लय डेंजर गोष्ट. नवरा बायकोचं नातं केवढं प्रेमाचं असतं. तर प्रत्येक बाई म्हणते मीच म्हणून राहिलो, मीच म्हणून नातं, दुसरी कोण टिकली नसते. मग आम्ही का भगवगात कुठं काय हिमालय गाठायचं नाही. प्रत्येक बाईला असं म्हणजे आपण काय करायचं. उलट कसं असते, आम्हीच म्हणून यांच्याजवळ टिकलो, दुसरं कोण टिकलं नसतं. तर असं झालं. हसत खेळत आनंदात राहायचं, आयुष्य परत परत नाही हे लक्षात घ्या. एकदाच जन्माला यायचं, एकदाच मारायचं. हे खाण्याचं पथ्य पाळायचं आणि काय करायचं, खरं काय म्हणजे काहीच माहिती नाही. शरीराला जे योग्य कॅलरी देणारं जे फूड म्हणजे जे फूड आहे ते घ्यायला पाहिजे. विशेष करून पोटाला ताण पडेल तर कधीही जेवायचं नाही. भुकेपेक्षा 2 घास कमी खावा. बघा खूप छान पचनक्रिया होते. हे पाक आपलं तर कार्यक्रमात गेलं, महाप्रसादाला गेलं की दाबून दाबून हाणते, हायली करत नाही. आणि घरात आलं की लय जेवलो आज, काय करते आपणच म्हणतो काय खरं नाही. तर विनंती आहे, हसत खेळत राहावा, आनंदात राहावा. इकडे जरा लोकांना हसायला येत नाही, म्हणजे मी बोलतो समजते ना. मग जरा हसला तर बरं वाटेल. मला वाटतं जरा हसा बघू, असंच हसा बघू. का जोक मार लागतात काय. माझ्याकडे सगळे जोक आहेत तर कॉलेजमधले, त्यामुळे ते ऐकू नका तुम्ही. तर चला साध्या साध्या गोष्टी सांगतो. कसं असतंय, आता महिलांपासून, लेडीज पासून महिलांच्या आरोग्यापासून सुरुवात करतो. सगळ्यात डेंजर प्रश्न महिलांना असतो बघा, तो केस गळतीचा. प्रत्येक बाईला वाटतंय की माझी केस गळती होते, मला केस गळतीचा त्रास आहे, टक्कलच पडायला लागले. माझ्याकडे तरी येऊन किती महिला दाखवतात, टक्कल पडायला लागलं बघा साहेब. तर साधा साधा इलाज सांगतो तुम्हाला, साधा साधा इलाज. तर मस्त पैकी काय करायचं, खोबरेल तेल घ्यायचं साधं गाण्यावरचं, आणि त्याच्यात कडुलिंबाची पानं टाकायची, जास्वंदाची पानं टाकायची. हे तेल उकळवायचं आणि झाकून ठेवायचं. हे तेल उकळवायचं, झाकून ठेवायचं. साधारण हिरव्या रंगाचं तेल होते. हे तेल नंतर वस्त्रगाळ करायचं दुसऱ्या दिवशी, आणि ते आठवड्यातून फक्त 2च वेळा तुमच्या केसांच्या मुळाला पॉलिश करायचं. बघा ऑटोमॅटिक केस गळती कमी व्हायला लागते, केस छान व्हायला लागतात, डोकं शांत व्हायला लागतं, झोप शांत लागायला लागते, मेन म्हणजे उष्णतेचा त्रास कमी व्हायला लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुगरच्या पेशंटनी पण हे करायला हरकत नाही. ज्यांना ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी हे तेल, कडुलिंबाचं तेल सगळ्या अंगाला लावून जरी समजा तुम्ही झोपलात तरी तुमची शुगर हळूहळू कमी व्हायला लागते. करून बघा आणि मग सांगा. खूप महत्त्वाचा हा उपाय आहे. त्याचबरोबर आता पुरुषांमध्ये कसं असतं, केस काळे करायची फार सवय असते बघा, पांढरे केस काळे करायचे. तर नॅचरल पद्धतीने कसं करायचं तुम्हाला सांगतो, महिलांना पण सांगतो. खूप साधा सोपा इलाज आहे, एकदम सोपा. काय करायचं, आवळा घ्यायचा, किसायचा. आवळा घेऊन किसायचा, त्याच्यात थोडंसं खोबरेल तेल घालून ते जाळायचा, कंप्लीट म्हणजे भाजायचा, तव्यात करपवायचा. तव्यामध्ये ना करपवायचा, काळा होईपर्यंत ते करपू द्यायचं. त्याला तो करपला ना की ते थोडं ऑइल असल्यामुळं थोडं पेस्ट टाईप होते. ते केसांच्या मुळाला लावायचं, सगळं केसांना लावायचं मस्तपैकी. केस लांब सगळे सिल्की होतातच, पण 10-15 मिनिटानंतर, अर्ध्या तासानंतर धुतल्यानंतर केसही खूप काळे दिसायला लागतात. करून बघा. म्हणजे कसं होतं की हे डाय करून वगैरे ना बऱ्याच लोकांचं वांग यायला लागतो, चेहऱ्यावरती बघा काळे काळे डाग उठायला लागतात, पिंपल्स यायला लागतात. बऱ्याच लोकांना दिसायला कमी, कारण डाय केल्यानंतर डोळ्यांवरती पण लोड येतो बघा, येतो की नाही. डोळे सुद्धा रखरखल्यासारखे होतात, कुणाचे लाल होतात, कुणाचे एकदम असे ओढून धरल्यासारखे होतात. तर हे सगळे जे प्रकार आहेत ते बंद करू शकतात. आणि त्याचबरोबर म्हणजे मी काही जाहिरात करत नाही, पण हे बरीच लोक कुठली कुठली तेलं सांगतात, कोण आदिवाशांचं सांगतोय, कोण कुणाचं सांगतोय. पण आमची आई जे मला तेल लावत होती ते तेल आम्ही तयार केलेलं आहे आणि ते मार्केटला आहे. ते तेल आहे आजही तुम्हाला ट्रायल दाखवण्यासाठी, बघण्यासाठी इथं आणलेलं आहे.
आमची आई जी माझ्या केसाला तेल लावत होती ते तेल आमच्या आईच्या हातचं मला हरकत नाही, जे तेल मला लावलं गेलं तशाच पद्धतीचं आम्ही ते तेल तयार करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तर एकदा नक्की घेऊन बघा, लावून बघा, खूप महत्वाचं आहे आणि खूप चांगलं आहे. यातून केस पण छान राहतील, मेन म्हणजे झोप शांत होऊन जाईल, केस चांगले राहतील, लांब सगळ्यात सिल्की व्हायला लागतील. खूप छान प्रकारचा म्हणजे केस गळतीचा प्रॉब्लेमही निघून जाईल. जे सांगतात ना टक्कल पडल्यासारखं वाटतंय तेही खूप छान प्रकारे करून घ्यावं लागेल. करून बघा आणि मग सांगा.